नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. मोदी सरकारकडून आपल्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. तर तो काय दिलासा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने 3 महिन्यांची मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख जी होती ती 30 जून ठेवण्यात आली होती, बट ती तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली, जेणेकरून आणि या संदर्भातील अधिसूचना देखील देण्यात आली, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. आधार आणि रेशन कार्ड लिंक करणं का गरजेचं आहे मित्रांनो, तर त्यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड कार्डची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड धारकांना आधार लिंक करणे अनिवार्य आहे. एकापेक्षा अधिक रेशन कार्ड असलेले लिंक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आणि कुठेतरी त्यांना फसवत आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी रेशन कार्डधारकांना लिंक करणं गरजेचं आहे. याशिवाय अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत असतात. त्यांचा मृत्यूचा दाखला जोडून त्यांचं नाव कमी करत नाही. या सगळ्या प्रकारचे जे काही असे गैरप्रकार चालू असतात ते बंद करण्यासाठी रेशन कार्ड तुम्हाला लिंक करणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी आधी कोणती सूचना देण्यात आली होती की आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड आधार लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारकडून यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती, बट आता फायनली 30 सप्टेंबर त्यांनी ही मुदत दिली आहे. त्यामुळे तुमचं रेशन कार्ड लिंक करून घ्या, जास्त वेळ जात नाही, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. धन्यवाद.